रंगिरे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने नोहे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने अंतकाळीचा सोयरा तुका मने विठूधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने विठ्ठल विठ्ठल चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहितपानि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक्प्रदेशं वेदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो तया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन तया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे वचन सत्यवदे वचन हरी नमो तया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन वचन सत्यवदे जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर रंगी रंगी रे श्रीरंगे रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने श्रीमंत श्रीवंदनीय पूज्यपाद जगदवंदनीय जगत आराध्य जगद्गुरु श्रीमंत संत वैराग्यराग्रसिक भगवान श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे आणि अंतःसमयाला कोण कामाला येतो याची मीमांसा करतात. विठ्ठल विठ्ठल आपल्या मांडेखेल नगरीमध्ये आपल्याच नगरीच्या वैकुंठवासी वेणुबाई शेषराव नागरगोजे यांच्या गंगा पूजनाच्या निमित्ताने त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचं संपूर्ण कुटुंब तथा संपूर्ण नागरगोजे परिवार यांच्या वतीनं या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2 दिवसीय कीर्तनमाला या ठिकाणी आहे. त्यातील संध्याकाळची कीर्तन सेवा माझ्याकडे आदरणीय हरिभक्त परायण आपल्या सर्व वारकऱ्यांवरती अतिशय निष्काम प्रेम करणारे आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम देणारे आदरणीय हरिभक्त परायण मधुभाऊ अर्थात मधुकर महाराज नागरगोजे यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा या ठिकाणी आहे. संपूर्ण नागरगोजे परिवार या दुःखामध्ये व्याकुळ झालेला आहे आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याकरता आणि त्या दुःखाचा समारोप करण्याच्या उद्देशाने खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या परंपरेने या ठिकाणी केलेलं असावं. परिसरातून आणि संपूर्ण नागरगोजे परिवारावरती प्रेम करणारी सर्व मंडळी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. उद्याही उपस्थित राहणार आहेत. हो, वारकरी संप्रदायातील सर्वच दिग्गज गुणीजन मंडळी आज या ठिकाणी आहेत. अगदी उजवी बाजू डावी बाजू जरी बघितली तर डावी कशाला म्हणायची आणि उजवी कशाला म्हणायची हाच मोठा प्रश्न आहे. कारण दोन्ही बाजू उजव्याच आहेत. दोन्ही बाजू उजव्याच आहेत. आदरणीय आमचे किसन आप्पा आहेत, आमचे श्री हरिभाऊ आहेत,
बाबूराव महाराज आहेत, आमचे प्रवीण महाराज आहेत, इकडं आमचे हनुमत तात्या आहेत, आमचे शिवाजी महाराज आहेत, मृदंगातलं वैभव आमचे वैभव महाराज आहेत, आदरणीय आमचे सुंदर भांडदाजी आहेत, आदरणीय आमचे हरिभक्त परायण परम मित्र मनोज महाराज शिंदे आहेत, दोन्ही पकवाज वादक आदरणीय आमचे अनुज महाराज आणि आदरणीय आमचे सौरभ महाराज, हार्मोनियमवरती आमचे मकरध्वज महाराज मोतीराम महाराज गडदे यांची उपस्थिती या ठिकाणी म्हणजे आहे. आणि श्रोत्यांमध्ये सुद्धा खूप जाणती श्रोती या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे वागळ्याचे डॉक्टर महाराज असतील, परसराम काका असतील, आमचे सुग्रीव दादा असतील, ही सगळी आप्तेष्ट प्रेमाची सर्व मंडळी आज या परिवारावरती त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलेली आहे. आणि विशेष करून या संपूर्ण कार्यक्रमाला महाराज चिरंजीवत्व देण्याकरता आणि हा कार्यक्रम कायमस्वरूपी ठेवण्याकरता ज्यांचं विशेष योगदान आहे, जय भगवान या यूट्यूब चॅनलचे आमचे परममित्र श्रीनाथजी यांचीसुद्धा उपस्थिती आणि या ठिकाणी आहे. सर्व गावकरी, भजनी मंडळी, सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र, स्वजन, सखे, कोणी राहिलं नाही ना आता, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या नियोजित वेळेमध्ये हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न सद्गुरू कृपेनं आपल्याला करायचा आहे. विठाला विठाला आईचं गंगापूजन या ठिकाणी आहे. आणि योगायोग असा आहे बघा, आज नेमकी पुत्रदा एकादशी आहे. आजची जी एकादशी आहे ती पुत्रदा एकादशी आहे. म्हणजे ज्या माय माऊलीला पुत्रप्राप्ती होत नाही त्या माऊलीनं आजच्या एकादशीचं व्रत केलं तर तिला पुत्राची प्राप्ती होते. नंदराज आणि यशोदा राणी या दोघांनी या पुत्रदा एकादशीचं व्रत केलं आणि त्यांना पुत्राची प्राप्ती झाली. अर्थात मुलाचं आणि आईचं नातं दाखवून देणारी ही एकादशी आहे. आणि योगायोगानं ती एकादशी आज नागरगोजे परिवाराला आपल्या आईच्या जाण्यानं साजरी करावी लागते. खरं तर या परिवारावरती आईच्या जाण्यानं खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे, पण तरीसुद्धा हे घरानं संपूर्ण पारमार्थिक आहे. संपूर्ण विठुरायाच्या सावलीखाली, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपाछत्राखाली वावरणारा हा परिवार आहे. आणि त्यामुळं जे वारकरी संप्रदायाच्या तत्वाशी एकनिष्ठ असलेले परिवार आहेत, अर्थात जन्ममृत्यूचं दुःख त्या परिवाराला जाणवत नाही. विठाला आमचे मधुभाऊ आणि त्यांचे दोन्हीही बंधू मधुकर महाराज, आमचे दत्तूभाऊ आणि तिसरे जे आहेत भानुदास, हे तिन्ही परिवारातली मुलं आणि आपल्या आईच्या कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं हे कार्यक्रम या ठिकाणी करतात. खरं तर या अशा कार्याकरता श्रद्धा असणंच गरजेचे आहे. आणि श्रद्धावान माणसंच अशी कार्य करू शकतात किंबहुना पुत्र म्हणून घेण्याच्या ते योग्यतेचे ठरतात. स्मृतिकारांनी पुत्र कोणाला म्हणावं या संदर्भामध्ये काही निर्देश आणि नियम घालून दिलेले आहेत. त्रिभी पुत्रस्य पुत्रता, म्हणजे ज्याच्याकडून 3 कामं होतात त्याला पुत्र असं म्हणता येतं. 3 कामं त्याच्याकडून झाले पाहिजेत. म्हणजे कोणते कोणते 3 कामं झाले पाहिजेत? पहिलं काम स्मृतिकारांनी सांगितलं, जीवितो वाक्य करणात, म्हणजे जिवंत असेपर्यंत त्या मुलाने आपल्या आई वडिलाच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे, शब्दामध्ये राहिलं पाहिजे. जिवंत असेपर्यंत आई वडिलाच्या आज्ञेमध्ये राहायचं. गेल्यानंतर त्यांच्या प्रीत्यर्थ अन्नदान करायचं. आणि तिसरं, गयेला जाऊन तीर्थयात्रेच्या प्रसंगाला जाऊन श्राद्धादी कर्म, पिंडदानादी कर्म त्यानं करायचं. या 3 गोष्टी जो करतो त्याला पुत्र असं म्हणतात. विठाला योग असा चांगला आहे महाराज की आईंचं जाणं झालं आणि आईंचं जाणं झाल्यानंतर पिंडदानाच्या विधीमध्ये अंतिम पिंडदान ज्या ठिकाणी केलं जातं का, ते महाराज बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी, बद्रीनारायणाच्या ठिकाणी कपालतीर्थ आहे, तिथं अंतिम श्राद्ध केलं जातं महाराज. आणि त्या ब्रह्मकपालाच्या ठिकाणी अंतिम श्राद्ध केल्यानंतर पुन्हा कुठलीही पिंडदानादी कर्म करण्याची आवश्यकता त्या मुलाला प्राप्त होत नाही. आणि योगाची गोष्ट अशी आहे की पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आमचे मधुभाऊ आणि आमच्या आईसाहेब दोघे जण सहपत्नीक
महाराज बद्री केदारला आमच्या सोबतच येणार आहेत. आणि काय त्या माऊलीचं पुण्य असेल महाराज की आता त्या आईसाहेब गेल्या, परंतु आईसाहेब गेल्यानंतर लगेचच 1 महिन्याभरामध्ये त्यांचं ब्रह्मकपालीला श्राद्ध होईल महाराज. कारण योग तसा जुळून आलाय. योगायोगानं श्राद्ध करायचं म्हणलं तरी मुलाला जाऊन करता येत नाही. बऱ्याच वेळेला मुलांची इच्छा असते की आपण आपल्या आई वडिलांचं श्राद्ध काशीला जाऊन करावं, गयेला जाऊन करावं, परंतु ते होत नाही. त्याच्याकरता सुद्धा भाग्यच लागतं. आणि माझ्या मतानं ते भाग्य आमच्या मधुबाचं उदयाला आलंय. विठाला आपल्याकडे शास्त्राचं जे विधान आहे, गयेला श्राद्ध करावं, काशीला श्राद्ध करावं, प्रयागाला श्राद्ध करावं आणि अंतिम श्राद्ध ब्रह्मकपालीला करावं. ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं मस्तक पडलंय सरस्वती नदीच्या काठावरती, त्या ठिकाणी ते श्राद्ध करावं अशी आज्ञा आपल्याकडे शास्त्राची आहे. आणि संयोगानं पूर्वपुण्याईनं किंबहुना आईचंच ते पुण्य असावं, त्या पुण्याईनं ते श्राद्ध आता मधुबांना सुद्धा करता येणार आहे. अर्थात श्राद्धादी कर्म पुत्राने करणं, त्रिभी पुत्रस्य पुत्रता, त्याला पुत्र म्हणून या ठिकाणी म्हणून घेता येतं. आणि जे पुत्र या 3 गोष्टीनं राहतात का महाराज, तयाचा हरी वाटे देवा कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. देवाला या पुत्रांच्या बाबतीमध्ये आनंद होतो. आणि माणसाने कधीही देवाला आवडेल असं काम करावं, संताला आवडेल असं काम करावं आणि शास्त्राला आवडेल असं काम करावं. या तिघांना आवडत नसेल तर त्या माणसाने जगू सुद्धा नाही. अशी माणसं मेलेली बरी महाराज. जीवन जगत असताना देवाला आवडेल असं कर्म आपल्याकडून व्हावं, शास्त्राला आवडेल असं कर्म आपल्याकडून व्हावं आणि संताला आवडेल असं कर्म आपल्याकडून व्हावं. आणि हे कर्म महाराज त्रिभी पुत्रस्य पुत्रता, हे कर्म या मुलांकडनं या ठिकाणी होतंय. अर्थात मानवी जीवन आहे आणि मानवी जीवनामध्ये जन्माच्या बरोबरीनं मृत्यू ही गोष्ट आपल्याला स्वीकारायची नाही म्हणलं तरीही स्वीकारावी लागणारच आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, आपल्याला मृत्यू या सदराखाली यावं लागणार. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्म मृत्यूच्या सोहळिया ना मनोनये धनंजया. भगवान म्हणतायत धनंजया,
जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये, त्याला नाही म्हणता येत नाही. तुमची इच्छा असो अथवा नसो, मरावं लागणार आहे हे निश्चित आहे. पण मरावं लागणार आहे हे निश्चित जरी असलं तरी आपण मरतो कसं यावर आपलं जीवनमान ठरणार आहे. समाजाचा विचारच आपण केला तर काही माणसं अशी आहेत महाराज, ते जन्माला माणूस म्हणून येतात पण जगत असताना मात्र पशुसारखं जगतात. काही माणसं माणूस म्हणून जन्माला येतात पण जगताना मात्र माणसासारखं जगतात. काही माणसं जन्माला माणूस म्हणून येतात पण जगताना मात्र देवासारखं जगतात. विठाला विठाला माणूस म्हणून आले महाराज, परंतु जगताना मात्र पशुसारखे जन्माला आले. हो, पशुसारखे वागायला लागले. काय जन्माला आल्यानंतर 2 डोळे 2 हात 2 पाय झाले म्हणजे माणूस झाला असं होत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी मानवी गुणवत्ता असली पाहिजे, मग तो माणूस होत असतो. मग तो माणूस होत असतो. मला सांगा, गटारात लोळणं हा गुणधर्म कोणाचा आहे? कोण म्हणलं माणसाचा? गटारात लोळणं हा गुणधर्म माणसाचा नाही, गटारात लोळणं हा गुणधर्म डुकराचा आहे. पण गटारामध्ये जर माणूस लोळू लागला तर त्याला काय म्हणावं लागेल? डुक्कर माणूस म्हणावं लागेल महाराज. त्याला काय म्हणावं लागेल? डुक्कर माणूस. मला सांगा, भुंकणं, विनाकारण भुंकणं हा गुणधर्म कोणाचा आहे? हा, कुत्र्याचा. पण विनाकारण माणूस भुंकू लागला तर, आणि विनाकारण नाही पायचारी मनुष्य परी कुतरीती, मनुष्य परी कुतरीती, मनुष्य परी कुतरीती. नाही मनुष्य परी कुतरीते, मनुष्य परी कुतरीते, मनुष्य परी कुतरीते. कुछ नाही पायचारी मनुष्य परी कुतरीती, मनुष्य परी कुतरीती, मनुष्य परी कुतरीती. कुछ नाही पायचारी मनुष्य परी कुतरीती, मनुष्य परी कुतरीती, मनुष्य परी कुतरीती. विनाकारण भुंकणं हा कुत्र्याचा गुणधर्म आहे महाराज. आणि कुत्रा महाराज इतराच्या प्रगतीवर जास्त भुंकत असतो. इतराच्या प्रगतीवर शहाणी माणसं सांगत असतात म्हणे, कुत्र्याला गती सहन होत नाही आणि कुत्र्याच्या स्वभावाच्या माणसाला प्रगती सहन होत नाही. कुत्र्याला गती सहन होत नाही आणि कुत्र्याच्या स्वभावाच्या माणसाला प्रगती सहन होत नाही. म्हणून इतराच्या प्रगतीवरती विनाकारण जर कोणी महाराज जळत असेल तर त्याला काय म्हणायचं? कुत्रा. जन्माला माणूस म्हणून आला पण जगतो मात्र कुत्र्यासारखं महाराज. गटारात लोळत असेल, जन्माला माणूस म्हणून आला परंतु जगतो पशुसारखा महाराज. तुकोबरायाने अशी 1 नाही 2 नाही 33 प्राणी सांगितलेत गाथेमध्ये. 33. तुकोबरायाने गाढवही सांगितला महाराज. तुकोबराय गाढव कोणाला म्हणतात ऐकायचे तुम्हाला? तुम्ही ना ऐकलेलं बरं बघा. कारण तुकोबरायाने गाढव कोणाला म्हणतात हे जर सांगितलं तर कदाचित तुम्हाला ते आवडणार नाही आणि पुन्हा तुम्ही मला बोलवणार नाही. तुकोबराय गाढव त्याला म्हणतात महाराज. कोणाला म्हणतात माहितीये? जो केवळ बायकोच ऐकतो त्याला काय म्हणतात? गाढव. हे गाढवांनी सांगितलेलं चांगलं. विठाला विठाला तुकोबरायांनी त्यांना गाढव म्हणलंय महाराज. जे केवळ पत्नीचंच ऐकतात. अशी 1 नाही 2 नाही किती प्राणी सांगितले तुकोबरायांनी? 33 प्राणी सांगितले. अर्थात मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे, जन्माला माणूस म्हणून आले परंतु महाराज जगताना मात्र पशुसारखं जगतात. काही जण जन्माला माणूस म्हणून येतात, जगताना मात्र माणसासारखं जगतात. विठाला विठाला जगताना माणूस म्हणून आले पण महाराज जन्मताना माणूस म्हणून आले पण जगताना सुद्धा
माणसासारखंच जगले. नदीच्या किनाऱ्यावरती एक आई आपल्या तान्या बाळाला घेऊन उभी होती. ऊन पडलेलं होतं, चटचट ऊन लागत होतं. आईच्या अंगावरती अर्ध वस्त्र होतं, बाळ सगळं उघडं होतं. एका महात्म्यानं त्या बाईकडं बघितलं तर मागातली त्या टोपीला नाव मिळालं गांधी टोपी. त्या टोपीला नाव काय मिळालं? गांधी टोपी. कारण हे सगळं केलं कोणी? महाराज महात्मा गांधींनी केलं. अगोदर सगळ्यांच्या डोक्यावरती पगड्याच होत्या, पटकेच होते. परंतु महाराज 9 मीटरचा पगडी आणि पटका माझ्या डोक्यावरती, आणि समोर जर एखादी स्त्री विवस्त्र राहत असेल तर 9 मीटरची पगडी डोक्यावर घालणं मला शोभा देत नाही, माझ्या माणुसकीला ते धरत नाही. हा विचार करून त्या महात्म्याने महाराज ईदभर कापड आपल्याकडे काढून घेतलं आणि उरलेलं सगळं कापड त्या बाईला देऊन टाकलं. अर्थात ही अशी जगणारी जी माणसं आहेत ना, माणूस म्हणून जन्माला येतात आणि जगताना सुद्धा माणसासारखं जगतात. विठाला विठाला काही माणसं मात्र महाराज जन्मताना माणूस म्हणून जन्माला येतात, पण जगताना मात्र देवासारखं जगतात. देवासारखं जगतात म्हणजे अगदी निर्मळ जगतात. निर्मळ जगतात म्हणजे निर्लेपपणानं जगतात महाराज. निर्लेप ज्या पद्धतीनं महाराज पाण्यामध्ये कमळ असावं, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी अधिकारी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, अधिकारी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र पद्मपत्र मीमांबसा. भगवान सांगतात गीतेमध्ये, ज्या पद्धतीनं पाण्यामध्ये कमळ असावं पण पाण्याचा स्पर्श नसावा, त्या पद्धतीनं काही माणसं माणूस बनून जन्माला येतात पण इतके निर्लेपपणानं जगतात की त्यांना या प्रपंचाचा, या संसाराचा स्पर्श सुद्धा झालेला नसतो. आणि अशी माणसं महाराज संत रूपामध्ये, महात्म्यांच्या रूपामध्ये आपल्याला ओळखता येतात. ज्ञानोबराय, तुकोबराय अधिक संत मंडळी या प्रपंचामध्ये आली नाही का? आली, परंतु प्रपंचामध्ये आली जरी असली तरी ती प्रपंचाची झाली नाही. तुम्ही आम्ही प्रपंचात आलोत आणि प्रपंचाच्या गिरबिड काल्यामध्ये इतकं रमलोत महाराज की आता बाहेरच निघता येईना, आता बाहेरच निघता येईना. अर्थात जगत असताना माणूस म्हणून आपण जगतोय का पशु म्हणून जगतोय का देव म्हणून जगतोय, या तिन्ही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे का केला पाहिजे? त्याचं कारण आहे, आपल्याला मिळालेलं जे आयुष्य आहे ना, ते मिळालेलं आयुष्य अगदी अल्प आहे, अगदी क्षणभंगूर आहे महाराज. हो, अगदी क्षणभंगूर आहे महाराज. आपलं आयुष्य कसं निघून जातंय महाराज हे आपल्याला सुद्धा कळत नाही. हो महाराज, आपल्याला सुद्धा कळत नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश महाराज. पल पल आयुष्य जात आहे पहा. प्रत्यक्षण आयुष्य आपलं निघून जात आहे महाराज. आयुष्य जाते पल पल कैसे तुझे, प्रत्यक्षण आयुष्य जातं. ज्या पद्धतीनं नदीचं पाणी महाराज वाहत जात आहे ना पुढं, एकदा निघून गेलेलं पाणी पुन्हा वापस येतं का? नाही येत महाराज. तसं आयुष्याचा निघून गेलेला क्षण आम्हाला पुन्हा वापस येत नाही. आमचं आयुष्य आणि आमच्या आयुष्याचा दिवा कधी विजेल आम्हाला नाही सांगता येणार महाराज. कधी विजेल नाही सांगता येणार. एवढंच काय महाराज, विजेल हे सांगता येत नाही हे माहीत असून सुद्धा आम्ही निर्धास्त आहेत. हा आमचा मूर्खपणा आहे. आमचा मूर्खपणा काय माहिती आहे महाराज? तुकोबराय वर्णन करतात तसं भागवतानंही वर्णन केलंय. म्हणे माणसाच्या समोर धडधड मरण दिसायले, पण मरण समोर दिसत असताना सुद्धा माणूस बघून न बघितल्यासारखं करतो. एक पाहत एकाची दहणी, एक पाहत एकाची दहणी, सावध त्या गुणेकारी नभा नभा, सावध
एक पाह तसा एकाची दहने सावध त्या गुणे कारे नवा पश्यन आपी न पश्यते. नाना एका वट्यावरती बैठकीच्या काय झालं गावातल्या, एक 70 वर्षाचा, एक 75 वर्षाचा, एक 80 वर्षाचा, एक 65 वर्षाचे, असे 4-5 म्हातारे एकत्रित बसलेले होते. आणि 4-5 म्हातारे असे एकत्रित बसलेले असताना महाराज झाला असं त्याच्या गप्पा चप्पा चालू होत्या. आणि गप्पा चप्पा चालू असताना एक कुत्र महाराज आबाळाकडं तोंड करून मोठमोठ्यानं रडू लागलं. कुत्र आबाळाकडं तोंड करून मोठमोठ्यानं रडू लागलं. आणि मोठमोठ्यानं रडत असताना मग महाराज हे बसलेले 4-5 म्हातारे म्हणू लागले, आप्पा कोणाचा नंबर आहे? मला तर वाटतंय खालच्या वाड्यातला तात्या जातोय काय की. तात्या म्हणाले, नाही नाही रे, ते काल दवाखान्यातून आलं, मला वाटायले आप्पाचा नंबर आहे काय की. म्हणजे यांना मृत्यू येणार नाही का? यांना मृत्यू येणार आहे? नाही नाही, यांनी कितीतरी मेलेले मसन वाट्यात नेऊन घातलेत तरी सुद्धा यांना वाटतं आम्ही अमर आहे. काही विसरली मरण बापुडी, काही विसरली मरण बापुडी, काय यासी गोडी लागली से, काय यासी गोडी लागली. काही मरण विसरली बापुडे. का मरण विसरली असतील बरं? म्हणे त्याचं कारणच आहे. मरण का विसरली माहिती आहे? कारण ती गोडी लागली त्यांना. आपण म्हणतो ना, एखादं जनावर जर हिरवटीला लागलं ना, किती वडा महाराज माघारी येत नाही. म्हणजे काय झालं, तो जीव, तो प्राणी त्या प्रपंचामध्ये, त्या संसारामध्ये इतका गुंतला की मरण विसरून गेला. हो. आणि जो व्यक्ती मरण विसरून जातो का, समजून जायचं त्याचं अधःपतन निश्चित आहे. त्याचं अधःपतन निश्चित आहे. संतांनी हे सारं बघितलं की ही मंडळी मरण विसरली आहेत, हे अधःपतनाकडे जातीयेत, ही बुडतायत. बुडता आहे जन न देख वेडोळा, येतो कळवळा म्हणून. आणि तो कळवळा आल्या कारणानं संत महात्म्यांनी महाराज लोकांना समजून सांगायला सुरुवात केली. नाना प्रकारचे प्रयोग संतांनी केले. आणि हे प्रयोग करत असताना संतांच्या गोष्ट लक्षात आली की म्हणे या सगळ्या लोकांना कुठं ना कुठं महाराज गुंतून जाण्याची सवय, कुठं ना कुठं रंगून जाण्याची सवय. रंगणं हे जीवाला माहिती आहे, गुंतून जाणं जीवाला माहिती आहे, फक्त कुठं गुंतावं हे कळलेलं नाही. आपण एकच करूया काय, बघा, जी गोष्ट आपल्याला अगोदर येते त्याच गोष्टीमधलं जर चांगली गोष्ट पुढची आपण त्यांना दिली, चांगलं त्याच्यामधली गुणवत्ता मिळवायला सांगितली, तर ते अधिक बरं पडतं महाराज. जसं की उदाहरणामध्ये आता आमचे सौरभ महाराज, अनुज महाराज पकवाज वाजवतात कीर्तनामध्ये. पण त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही काय करा, जरा सोलोचा अभ्यास करा. त्यांना अवघड जाईल का सोपं जाईल? आता आमचे मनोज महाराज, शिवाजी महाराज, आप्पा हे गायन करतात. आम्ही त्यांना सांगितलं जरा तुम्ही गुरुजीकडे जाऊन ख्याल शिका, गुरुजीकडे जाऊन ख्याल शिका. अवघड जाईल का सोपं जाईल? म्हणजे जी गोष्ट अगोदर येते त्याच्यामधली गुणवत्ता मिळवण्याकरता जर आपण महाराज गेलो तर ते सोपं जाणार आहे. म्हणजे रंगून जाणं, गुंतून जाणं आम्हाला येतंय का नाही? रंगणं आम्हाला माहिती का नाही? गुंतणं आम्हाला माहिती का नाही? रंगणं आम्हाला माहिती आहे. फक्त तुकोबरायांनी विचार असा समाजासमोर मांडला की तुम्हाला प्रपंचात रंगणं माहिती आहे, फक्त एक काम करा गड्या, हो, प्रपंचातलं रंगणं सोडून द्या आणि परमेश्वराच्या चरणी तुम्ही रंगून जा. तुकोबराय अभंगाच्या रंगी रंग रे श्री रंग, 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 रंगी रंग रे श्री
लक्षात आली. रंगणं जीवाला माहिती आहे, फक्त कुठं रंगावं हे जीवाला अजून कळलेलं नाही. म्हणून तुकोबरायांनी भरकटलेल्या त्या जीवांना सांगितलं, बाबांनो जरा माझं ऐका तुम्ही, तुमचं हित व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही एक काम करा गड्या, रंगणं तुम्हाला माहिती आहे, फक्त संसारामध्ये न रंगता रंगी रंगी रे श्रीरंगी, तुम्ही श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जा. का बरं? श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ज्या रंगामध्ये रंगून गेली आहे त्या रंगामध्ये तुम्ही रंगा. लक्ष्मी कोणत्या रंगात रंगून गेली? आणि लक्ष्मी काळ्या रंगात रंगून गेली. काळ्या म्हणजे पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगून गेली. पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगून गेली. जेव्हा समुद्र मंथनाच्या प्रसंगी ती लक्ष्मी बाहेर पडली ना, सगळेजण, सगळ्यांना वाटत होतं लक्ष्मीनं आपल्याला माळ घालावी. अगदी जटाधारी भोले बाबा सुद्धा आपली लंगोट बांधून लक्ष्मीच्या पुढं आपलं मुंडकं घेऊन मला माळ घाल, मला माळ घाल. इंद्र चंद्र महेंद्र सगळेजण माळ घालावी म्हणून लक्ष्मीच्या पुढे येत होते. परंतु लक्ष्मी त्यांचा अस्वीकार करते, त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. परंतु भगवान पंढरीनाथ मात्र समुद्राच्या एका काठावरती महाराज आपला पितांबर पांघरून घेऊन पडलेले होते. लक्ष्मी आपल्या सेवकाला घेऊन म्हणते, इथं कोण झोपलंय? म्हणे इथं भगवान पंढरीनाथ झोपलेत, इथं भगवान नारायण झोपलोय. आणि योगायोग असा झाला, वारं आलं आणि वारं आल्यानंतर भगवंताच्या घोट्यावरचा तो पितांबर जरा बाजूला सरकला आणि भगवंताचे प्रपद, भगवंताचे तळवे त्या लक्ष्मीनं बघितले महाराज. ते इतके आकर्षक होते आणि इतके महाराज सोज्वळ ते तळवे होते. त्या भगवंताच्या चरण तळव्याला पाहून, त्या चरण कमलाला पाहून ती लक्ष्मी तिथंच बसली. आणि तिथंच बसून ज्ञानोबराय म्हणतात, ते पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाली. ती पायाजवळ जी बसली का, ती पायाजवळच बसली महाराज. विठाला विठाला एवढी मोठी चंचल लक्ष्मी, ती ज्या रंगामध्ये, ज्या श्रीरंगामध्ये रंगून जाते ना, त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये, त्या भगवंताच्या गुणांमध्ये तुम्ही रंगून जा. आणि संसारामध्ये का रंगायचं नाही? कारण हा संसार शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणारा नाही, शेवटपर्यंत तुम्हाला मदत करणारा नाही, शेवटपर्यंत तुमच्या कामाला येणार नाही. शेवटच्या कामाला तुम्हाला येणारा फक्त पांडुरंग आहे, शेवटच्या कामाला येणारे फक्त संत आहेत, आणि शेवटच्या कामाला येणारे संत महात्मे आहेत, आणि शेवटच्या कामाला येणारं तुमचं सत्कर्म आहे. विठाला विठाला म्हणून दुपारच्या भाकरीचा विचार नका करू, भविष्यातल्या भाकरीचा विचार करा. महाभारत सांगतं, माणसाने जीवन जगत असताना असं जीवन जगावं महाराज. दिवसे नैव कोर्यात येन रात्रीम सुखम वसेत. दिवसा असं काम करा की रात्री सुखानं झोप येईल महाराज. तारुण्यामध्ये असं कमवा, असं छान नियतीनं कमवा की म्हातारपणामध्ये आपल्याला सुखानं बसून खाता येईल. आणि म्हातारपणामध्ये असं भजन करा की अंतकाळाच्या वेळेला जगन्नाथ प्रभू पंढरीनाथ नेण्याकरता स्वतः येईल. विठाला विठाला म्हणून शेवटपर्यंत साथ देणारा तो पंढरीनाथ परमात्मा आहे, शेवटपर्यंत साथ देणारे संत महात्मे महाराज. आणि एकदा का संतांनी हाताशी धरलं महाराज, काळाची हिंमत नाही जवळ येण्याची महाराज. काळाची जाऊ द्या, निळोबराय वर्णन करतात, धरती ज्या संत हाते कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. पंढरीनाथ त्यांचा लळा पाळतो. आणि एकदा का संतांनी सांगितलं ना की मग महाराज कायद्यात असो अथवा नसो, नेमात बसो अथवा न बसो, देवाला समोरचं गिराईक मान्य करावंच लागतं. तो का म्हणे तुम्ही निरविरावरी, मग मजहारी उपेक्षिणा, मग मजहारी उपेक्षिणा. म्हणे तुम्ही शेवटी सांभाळणारे संत महात्मे बघा. संसार शेवटपर्यंत आपल्याला सांभाळू शकत नाही.
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती. संत शेवटपर्यंत सांभाळतात, परमात्मा शेवटपर्यंत सांभाळतो, शास्त्र शेवटपर्यंत सांभाळतं आणि आपण केलेलं सत्कर्म आपल्याला शेवटपर्यंत सांभाळतं. म्हणून माणसाने बाह्य रंगामध्ये रंगून जाण्यापेक्षा आणि फापट पसाऱ्यामध्ये गुंतण्यापेक्षा मला या 4 गोष्टीमध्ये गुंतून राहिलं पाहिजे किंवा या 4 गोष्टीमध्ये आपण रंगलं पाहिजे. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे. म्हणजे वरच्या रंगाला भुलून जाऊ नको बाबा. का वरच्या पॅकिंगला आणि वरच्या रंगाला जर तू भुललास तर त्याच्यामध्ये तुझा अधःपतन आहे. नाथरायाने भागवतामध्ये वर्णन केलंय, पतंगा दीप्ती आलिंगन ते त्यासी अचूक मरण. महाराज त्या पतंगानं जर महाराज त्या दिव्यावरती आलिंगन दिलं तर महाराज त्या पतंगाला मरावं लागतं. बाह्य रंगामध्ये जे जीव महाराज आलिंगन देऊन फसतात का, अडकतात का महाराज, त्यांना नरक त्यांच्याकरता शिल्लक आहेत बघा 28. बाह्य रंगामध्ये जे जे गुंतले महाराज त्या सगळ्यांना नरकामध्ये जाऊन पडावं लागलंय आणि महाराज नरकाच्या नरक यातना त्यांना सहन कराव्या लागल्या. म्हणून बाबांनो, या प्रपंचामध्ये तुम्ही रंगू नका. म्हणे का रंगू नका? कारण रंगता रंगता महाराज तुमचं आयुष्य कधी संपल आणि कधी तुम्हाला शरीर सोडावं लागेल सांगता येणार नाही. कारण भरोसा या शरीराचा नाही, अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये शरीर जायाचे ठेवणे, 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 शरीर जायाचे प्रपंचामध्ये रंगू नको. का? कारण कधी शरीर निघून जाईल सांगता येणार नाही. हो, शरीर जायाचे ठेवणे. जायाचे या शब्दाचे 2 अर्थ आपण करूया. जायाचे म्हणजे जाणार आणि जायाचे म्हणजे उसणं आणलेलं. 2 अर्थ आपण करूया. शरीर जाणार आहे, शरीर जाणार जाणार त्याची काळोबा खाणार. देह हौसना जायाचे शरीर जाईल का गोपीनाथ पावेचिना. शरीर जाणार आहे महाराज, कधी जाईल सांगता येत नाही. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. महाराज कधी जाईल शरीर सांगता येणार नाही. शरीर जाणार आहे कारण त्याचं नावच आहे महाराज शिरियते शरीर. हा जे महाराज शीर्ण होत राहतं, जीर्ण होत राहतं त्याला काय म्हणतात? शरीर म्हणतात. किंबहुना जे प्रतिक्षण नासत जातं त्याला काय म्हणतात? शरीर. प्रतिक्षण नासत जातं महाराज. आणि म्हणून महाराज जाणारं जे शरीर आहे या शरीराच्या भरोश्यावरती तुम्ही राहू नका. शरीर तुमचं नाहीये,
पण शरीर तुमचं नसताना सुद्धा तुम्ही हे शरीर माझं आहे असं जे म्हणायलात का ते तुम्ही म्हणू नका. यालाच काय म्हणायचं? अभिलाष. महाराज, आपल्या मालकीची वस्तू नसताना दुसऱ्याच्या वस्तूवर मालकी हक्क गाजवणं याला काय म्हणायचं? अभिलाष. याला अभिलाष म्हणणं. आणि अभिलाष करणं सगळ्यात मोठं पाप आहे महाराज. विठाला विठाला अभिलाषामुळं मोठ्या मोठ्याला पतनाला जावं लागलंय बघा. हो, अभिलाष नाही करायचा. हो, इतराची संपत्ती इतराची असेल त्या संपत्तीवर आपला डोळा नाही ठेवायचा. जर आपला डोळा जात असेल आपण अभिलाष करतोय. हो, शरीर आपलं नाहीये पण शरीराला माझं म्हणणं, माझ्या मालकीचं म्हणणं, हा जो अभिलाष आहे ना तो अभिलाष तू काढून टाक. शरीर आहे कोणाचं महाराज? हो, शरीर आहे पंचमहाभूताचं. शरीर पंचमहाभूताचं आहे महाराज. पृथ्वी, आप, तेज, गगन, वायू आणि आकाश. पंचरचितय अधम शरीरा क्षितिजल पावक गगन समीरा. पंचमहाभूताने निर्माण झालेलं हे शरीर आणि या शरीराला तुम्ही माझं म्हणता. हा अभिलाष तुमचा चुकीचा आहे. तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने. बरं, हे शरीर आणि या शरीराच्या जोरावर जी तुझी दादागिरी चालू आहे ती कोणाकरता चालू आहे? पण शरीराच्या बळावर जी दादागिरी चालू आहे का ती सगळी दादागिरी परिवाराकरता चालू आहे. शरीराला एवढं महाराज माणूस कष्ट द्यायला लागलं, शरीराला माणूस एवढं झिजवायला लागलं. ही शरीराची झीज, शरीराचे कष्ट कोणाकरता चालू आहेत? स्वतःकरता चालू आहेत का परिवाराकरता चालू आहेत? हा, परिवाराकरता. परिवाराकरता चालू आहेत. ही सगळी मरमर करणं चालू आहे कोणाकरता चालू आहे? हा, मरायचंय म्हणून चालू आहे का? मरायचंय म्हणून मरमर नाही, परिवाराकरता आमची मरमर चालू आहे महाराज. पण ज्या परिवाराकरता तू एवढी मरमर करायला लागलास का, तुकोबाराय म्हणतात, नोही तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. अरे हा परिवार तुझा नाही महाराज, परिवार तुझा नाही. हा परिवार इतका मतलबी आहे महाराज. संतांनी वर्णन केलंय, ज्या क्षणी तुम्ही मरण पावताना महाराज किंवा जेव्हा तुम्ही मरायला टेकताना तेव्हा महाराज हाच परिवार तुमच्या मरणाची वाट बघत असतो बघा. ज्या काळामध्ये तुमची हुजरीगिरी, तुम्हाला नमस्कार चमत्कार करणारा, तुम्हाला घाबरून राहणारा, तुम्हाला भिवून राहणारा तुमचा परिवार, पण वृद्ध अवस्थेमध्ये म्हातारपणाच्या कालखंडामध्ये महाराज बोटावर दिवस मोजून विचार करायला लागतात की हे म्हातार कवा मरतंय, की ही म्हातारी कवा मरते की महाराज. का? कारण परिवार फक्त तुमचा कामापुरता वापर करून घेणार आहे. एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात, बांधोनिया देते यमाची हाती भूषणेही घेते काढोनिया. हेच घरचे माणसं तुम्हाला यमाच्या हातामध्ये बांधून देणार आहेत. हो, तिरडीला कोण बांधायला येतं? परिवारातलेच येतात ना. एवढंच नाही, त्या अंगावरचा डाग ना फुटका मनी सुद्धा ठेवीत नाही तो माणसं. फुटका मनी सुद्धा अगदी जे तुम्ही कमवलंय त्या कमाई मधला एकही भाग तुम्हाला सोबत तुमच्या परिवारातले लोक घेऊन जाऊ देत नाहीत. हो, नोहे तुझा परिवार द्रव्य. हा पैसा तरी तुमचा आहे का? म्हणे पैसाही आमचा नाही. हे पैसा कशा करता? म्हणे हयात आहे तोपर्यंत फक्त शरीराचे चोचले पुरवण्याकरता. हो, तेवढ्याच गोष्टी करता पैसा आहे, द्रव्य तुमचं नाही. हो महाराज, नोहे तुझा परिवार द्रव्य दारा. दारा म्हणजे पत्नी, ती पत्नी सुद्धा तुमची नाही. द्रव्यदारा क्षणभंगूर. हे सगळे क्षणाचे सोबती आहेत महाराज. हो, क्षणाचे सोबती आहेत. जोपर्यंत तुमच्या ताकद आहे तोचपर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्यता देणार आहेत. परिवार मान्यता देणार आहे, द्रव्य मान्यता देणार आहे महाराज, समाज तुम्हाला मान्यता देणार आहे. पण एकदा का तुमची कमाई संपली की मग महाराज तुमच्याकडं कोणी डोळे उघडे करून सुद्धा बघणार नाही. का? हे सारं क्षणभंगूर आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, ज्यांच्याकरता तुझी एवढी मरमर चालू आणि ज्यांच्याकरता तू एवढा रंगून जायलास का, ज्यांच्याकरता तू एवढे पाप करायलास का, त्या गोष्टी करता तू पाप करीत बसू नको बाबा. त्या गोष्टीमध्ये तू रममान होऊ नको. का? कारण हे तुझ्या काही कामाला येणार नाही. नोही तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. विठोबा
आमची नाही, परिवार आमचा नाही, मग आमचं कोण आहे? तुकोबर आहे त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये देतं. अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोयरा. म्हणे विठोधरा, तुका म्हणे विठोधरा, शरीराच्या मायाचे देवाने, शरीराचे देवाने, शरीराचे देवाने, शरीराचे देवाने. तुका म्हणे तुका म्हणे विठोबा, शरीरदायाचे देवणे, शरीरदायाचे देवणे, शरीरदायाचे देवणे, शरीरदायाचे देवणे. तुकोबर आहे म्हणतायत बाबा रे, अंतःसमयाच्या वेळेला तुला संपत्ती कामाला येणार नाही, धन कामाला येणार नाही, बळ कामाला येणार नाही, परिवार कामाला येणार नाही, सैन्य कामाला येणार नाही, तुझी प्रॉपर्टी कामाला येणार नाही. अंतकाळाच्या वेळेला फक्त पांडुरंग परमात्मा कामाला येणार आहे. म्हणून बाबा रे, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये रंगन सोडून दे आणि अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. म्हणे अंतकाळीचा सोयरा कोण करा? विठू करा. सोयरा कोणाला म्हणतात? सोयरा. आणि आपल्याकडं सोयरे धायरे असं म्हणण्याची पद्धत आहे. 10व्याला जे येतात त्याला काय म्हणायचं? धायरे. आणि जे सोय लावतात त्याला काय म्हणतात? सोय लावतो त्याला सोयरा म्हणा. आणि 10व्यावर जो येतो किंवा 10व्यावर जो नेतो विठाला विठाला अंतकाळीची सोय आपली लागणं गरजेची आहे. बघा, व्यवहारामधल्या सगळ्या सोयी आपण नियोजनपूर्वक लावू शकतो, परंतु अंतकाळीची सोय महाराज देव आणि संतच लावू शकतात, दुसरं कोणी नाही. महाराज, माणसाचा अंतकाळ इतका छान व्हावा, इतका छान व्हावा. एका सुभाषितकारानं असं वर्णन केलंय, आणि माणसाला मरण यावं. मरण कसं यावं? अनायासेन मरणम. माणसाने जीवन जगावं. कसं जगावं? विना दैन्येन जीवनम. आणि अंतसमयाला देहांते तव सानिध्यम. महाराज, अंतसमयाच्या वेळेला कृपा मे परमेश्वर. देहाच्या अंतसमयाच्या वेळेला महाराज त्या देवाची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे. अनेक महात्मे असे होऊन गेलेत महाराज,
की ज्यांनी पंढरीनाथाला पाहात पाहात नाही पंढरीनाथाने लहान लेकराला जसं एखाद्या आईनं कडेवरती घ्यावं आणि अलगदपणानं घेऊन जावं, त्या पद्धतीनं पंढरीनाथानं अनेक महात्म्यांना आपल्या कडेवरती घेऊन निजधामाला घेऊन गेले. निजधामाला का? त्या काळाच्या तावडीतून सोडण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त पंढरीनाथामध्ये. हो, अंतकाळाच्या वेळेला बाकी कोणाच्याही नादी न लागता महाराज आपलं जे मरण आहे ते अनायासानं झालं पाहिजे. हो, कोणत्याही प्रकारचे कष्ट नकोत, कोणताही त्रास नको महाराज. माणूस पुण्यवान आहे का पापी आहे हे ओळखण्याची एवढीच एक खूण आहे बघा. मरताना जर विना महाराज हलापिष्टाचं मरण झालं, सहज मरण झालं, कधी मेला हे कळालं सुद्धा नाही, समजून जायचं महाराज व्यक्ती पुण्यवान आहे. आणि आदरणीय आईसाहेबांचा मृत्यू सुद्धा असाच झाला बघा महाराज. अगदी सहज चालता बोलता. माणसं म्हणतात ना, सकाळी बोललो होतो मी 9 वाजता बोललो, पण 10 वाजता कानावरती फोन आला की अमुक अमुक गेले. आणि सहज गेले हो, हरिपाठ म्हणत गेले, रामकृष्ण हरी म्हणत गेले. अनायासेन मरणम. हो, अनायासेन मरणम महाराज. सहजतेनं मरण व्हावं बघा. हो, ज्ञानोबराय म्हणतात ना, ज्या पद्धतीनं एखादा दिवा झाकून ठेवावा टोपल्याखाली आणि दिवा झाकून ठेवल्यानंतर तो कधी विझतो हे जसं कळू नये ना, त्या पद्धतीनं या शरीरामधला प्राण कधी निघून जातो हे कळू नये महाराज. आणि हे कळू नये असं वाटत असेल तर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. अंतकाळाचा सोयरा म्हणून तो विठू धरा. का? कारण शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. यथामती यथावकाश अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. तिन्ही सुपुत्र आदरणीय आमचे मधुकर महाराज, आदरणीय आमचे दत्तू महाराज आणि आदरणीय आमचे भानुदास महाराज नागरगोजे, या तिन्ही सुपुत्राच्या वतीनं आमच्या विनोबाईंचा हा सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. भगवान पंढरीनाथाला विनंती आहे की या संपूर्ण परिवाराला त्यांच्या आईच्या मृत्यूच्या दुःखातून तुम्ही सावरा. आणि काय आहे, जोपर्यंत आई आहे महाराज तोपर्यंत आईचं महिमान आपल्याला कळत नाही. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाचं महिमान आपल्याला कळत नाही. जेव्हा ही मंडळी आपल्यातून निघून जाते का, तेव्हा मात्र त्यांची उणीव भासल्याशिवाय राहत नाही. त्यांची उणीव भासल्याशिवाय राहत नाही. आईचं प्रेम आणि आईचं सामर्थ्य किती आघात आहे महाराज. महाभारतामधला प्रसंग आहे. महाभारतामध्ये ती कुंती रथसप्तमीचं व्रत करत होते. पाटावरती रांगोळीचा सूर्यनारायणाचा रथ तिनं काढलेला होता. आणि रांगोळीचा सूर्यनारायण जेव्हा ती काढत होती ना, तेव्हा भीमदादा आला आणि भीमानं बघितलं. म्हणे, आई तू हे काय काढायली? म्हणे, अरे भीमा, आज रथसप्तमी आहे, सूर्यनारायणाचा रथ काढतीये, सूर्यनारायणाची पूजा मला करायची आहे. पौष महिना आहे ना, पौष महिन्यातल्या रविवारी ही पूजा आहे माझी. भीमानं सांगितलं, आई हे रांगोळीचा रथ नको काढू, मी आत्ता सूर्यमंडळामध्ये जातो आणि सूर्याचा रथच खाली घेऊन येतो. पराक्रमी मुलगा होता. आई करता महाराज निघाला. अर्जुनाला वार्ता कळाली. अर्जुनानं बाणाच्या पायऱ्या तयार केल्या महाराज, मृत्यूलोकापासून सूर्यलोकापर्यंत बाणाच्या पायऱ्या. आणि त्या बाणाच्या पायऱ्यावरनं महाराज भीमदादा खांद्यावरती गदा घेऊन सूर्यमंडळामध्ये गेला. आणि सूर्यमंडळामध्ये जाऊन सूर्याला विनंती केली की सूर्यदेवा चला माझ्या आईला तुमची पूजा करायची. सूर्य म्हणणारे मला असं येता येत नाही, असं येता येत नाही. शेवटी भीमच मार असते. भीमासमोर कोणाचं काही चालत नाही. बुरेसे खुदा डरे. भीमाने महाराज दोन्ही हाताने तो रथ महाराज उचलला, आपल्या खांद्यावर घेतला आणि पायऱ्या उतरत भीमदादा निघाले. जेव्हा भीमदादा निघाले झाला असं, एक तर भीमदादाचं ओझं, महाभारताने भीमदादाचं वजन सांगितलंय महाराज, 10,000 हत्तीचं बळ एकट्या भीमामध्ये होतं. आता एका हत्तीचं वजन किती असतं विचार करा, आणि त्यात 10,000 हत्तीचं वजन किती होईल त्याचा विचार करा. तेवढं ओझं भीमदादाचं. त्याच्यात सूर्यनारायणाचा रथ, त्या रथाचे 8 घोडे, सारथी आरुणी, आणि हा सगळा पसारा घेऊन जेव्हा भीमदादा खाली येत होता, तेव्हा खाली येत असताना महाराज ती बाणाची पायरी ते वजन पेलू शकली नाही आणि पायरी तुटली. पायरी तुटली की आकाश मंडळातून भीम आता खाली पडणार, खडकावर आदळणार आणि भीम मरणार.
अशी अवस्था निर्माण झाली. सगळीकडे हल्लकल्लोळ झाला. भीम पडतो, भीम पडतो, भीम पडतो. पूजा करत असलेली कुंती, तिच्या कानावर शब्द गेले आणि कुंती नावाची आई धावतच आली. महाराज बघितलंय आपलं लेकरू पडतंय काय की, म्हणून त्या कुंतीनं आपल्या डोक्यावरचा पदर काढला, त्या पदराची वटी केली आणि पदराची वटी करून महाराज तेवढा मोठा भीम, तेवढा मोठा रथ, चेंडू जसा झेलावा तसं त्या पदरामध्ये झेलला. चेंडू जसा झेलावा ना त्या पद्धतीनं महाराज झेला. आईच्या पदराची ताकद मला तुम्हाला सांगायची आहे. मला सांगा, त्या आईच्या पदरामध्ये भीमदादा एवढा आडदांड, एवढा वजनदार व्यक्ती, सूर्यनारायणाचा रथ अलगद झेलता आला, अलगद झेलता आला. एवढं सामर्थ्य कशाचं आहे? आईचं नाही, आईनं अंगावर घेतलेल्या साडीच्या पदराचं आहे. जर आईनं अंगावर घेतलेल्या साडीच्या पदराचं सामर्थ्य एवढं असेल तर आईचं सामर्थ्य किती असेल विचार करा. त्या सामर्थ्याची गणनाच करता येत नाही. म्हणून शंकराचार्यांना म्हणावं लागलंय न मातु परमदैवतम. महाराज तिच्या एवढी देवता जगामध्ये श्रेष्ठ कोणती नाही. आणि ती श्रेष्ठ देवता या परिवाराला या ठिकाणी सोडून गेलेली आहे देहरूपानं, परंतु आता ती विठ्ठल स्वरूपामध्ये विलीन झाली आहे. म्हणून आपल्याकडे संतांनी कल्पना केली आहे, आपले जेवढे नाते आपल्याला सोडून जातील का, ती सगळी नाते आपण विठ्ठलाला मानायची. महाराज विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका मने आता नाही दुसरे, तुकाराम 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 बोला तुकाराम 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 किसन आपाई जगाव त्यांना साथ करते. सोय